प्रणाम. तुम्ही अजून इथंच? हो, इथंच काका महाराज. आत जाण्याची परवानगी नाही तुम्हाला? नाही, अजून परवानगी नाहीये. मग त्यांची प्रकृती कशी? जखमेनं खपली धरली की नाही? विषाचा प्रभाव किती पडलाय? हो, येणार जाणार समद वैद्यराज फक्त आराम आहे एवढंच सांगतात. असं तर त्यांचं सांगणं आपलं ऐकणं यात अंतर तर आहेच ना. वय शिवाय आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याला समाधान मिळतं ते वेगळंच. पण आम्ही म्हणतो, का संवाद थांबवलाय? का असं भेटणं टाळतायत? असं हे तोंड लपवणं चांगलं आहे का? आमासनी नाही वाटत राजा तोंड लपवतात म्हणून. काय म्हणायचं याला? पराभव काय होत नाहीत का? म्हणून असं नाराज व्हायचं नसतं. हमारी सोच में मतलब हमारा ऐसा विचार है, राजन नाराज नाही आहेत आणि त्यांनी संवाद सुद्धा थांबवला नाहीये. त्यांचा संवाद चालाय स्वतःशी. स्वतःशी? वय आमासनी बी तसंच वाटतंय. राम राम. राम राम. जगदीश्वरा, आई बाबांनी लवकरात लवकर चांगली खबर येऊ द्या. शंभूराजेंना सुखरूप ठेवा. परमेश्वरा, यश द्या त्यांना. आम्ही हात जोडतो. आमची आतापर्यंतची सगळी पुण्याई खर्ची घालतो. पण मातोश्री, आली का खबर? नाही आली खबर. आता कुठे आहेत शंभूराजे? सुनबाई, तुमच्याकडे काही खबर? मातोश्री, खबर एवढीच आहे की राजेंनी स्वतःला कोंडून घेतलंय. असं का म्हणून? घेतलंय कोंडून. कोणासही भेटत नाहीत. अहो, पराभव कुणाचा होत नाही का? म्हणून का असं कोणी कोंडून घेतं? बघा ना हो, कोणालाही भेटू देत नाहीत. त्यांच्या तंबूचाही राबता बंद केला आता. जगदीश्वरा, आणि त्यांची जखम? जखमेवर उपचार सुरू आहेत. म्हणजे जखम आटोक्यात आली आहे तशी. हळवे आहेत शंभूराजे. शरीरावर झालेल्या जखमांची पर्वा नाही करणार ते, पण मनावर झालेल्या जखमेनं घायाळ होतील. जी मातोश्री, हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय. फसगत झाली. दूरवर जाऊन अडचणीत आलेत ते. इथं औरंगजेब दबा धरून बसलाय. स्वराज्यात कुठेही हात घालता येत नव्हता. कुठलाही सरदार नमत नव्हता. पण ही खबर ऐकून खुश झाला असेल तो. हो, त्याने जश्न करण्याचा हुकूमही दिला होता. आता आमचं ऐका. शंभूराजेंना तातडीनं खलिता पाठवा आणि बोलावून घ्या त्यांना. माघारी बोलवायचं? हो, खरंच बोलावून घ्या. येतील ते? ही आमची आज्ञा आहे असं समजा. सुनबाई, खलिता लिहा. आमचं नाव लिहा आणि तातडीनं पाठवून द्या. आमचं लेकरू आम्हाला आमच्या डोळ्यासमोर हवंय. त्यांना पाहिल्याशिवाय आम्हाला शांतता लाभणार नाही. पाठवा खलिता. जी मातोश्री. जी नाही, आम्ही अजून काही दिवस वाट पाहू. नाहीतर आमचा मेणा जिंजीला निघालाच असं त्यात लिहा. कविराज, काका महाराज, आता मध्याह्न झाले. चला 2-2 वाज खाऊन घेऊ. नाही, आम्ही नंतर जेवतो. आम्ही आधी तळावर जाऊन येतो. कविराज, आत्ताच आम्ही तळावरनं जाऊन आलोय आणि तळावरची माणसं जेवली सुद्धा. आता फक्त आपण जेवून घेऊ म्हणजे.
बहिर्जी नायकांकडनं काही सांगावा, काही निरोप? नाही, म्हणजे 1-2 खबरा आहे, पण मामुलीच आहे. नाही, औरंगजेबाचा सरदार निघालाय, त्याची काही खबर? नाही बा, आम्हाला याबद्दल काहीच खबर नाही बघा. ही सगळी माणसं आहेत तरी कोण? आता हे राजांनाच ठाऊक. 8-10 दिवस झाले, आता माणसंही वाढलेत. खरंय, माणसं बी वाढल्यात आणि येणं जाणं बी वाढलंय. काहीतरी गम्य आहे. हा कसला आवाज? समजाच गोड बंगाल दिसतंय कविराज. पण ही माणसं जर सतत येत राहिली तर शंभू बाळांना विश्रांती कशी मिळणार? काका महाराज, विष उतरवण्याची औषधं असतात म्हणतात त्यांच्याकडे. काय चाललंय आता एवढं महत्वाचं? इल्ला हुशार आहेत ही माणसं. येतात, बिनदिक्कतपणे आत जातात. नक्की काय गोड बंगाल चाललंय आत? राजन सांगतील आपल्याला. मग हे साहित्य कशासाठी घेऊन गेलेत? काका महाराज, तुम्ही जरा धीर धरा. राजन जे काही करणार ते चांगलंच करणार, विश्वास ठेवा तुम्ही. वहिनीसा, काय हो, अजून खलिता नाही लिहिला? नाही. अहो, मातोश्रींनी कर्नाटकात जाणारा माणूस थांबवून ठेवला आहे. त्याला जाण्यास सांगा. त्यांच्याजवळ खलिता द्यायचा नाही का? अहो, ते दिवसाला 50 कोस धावणारे, खलिता लगेच पोहोचेल. मुळात आम्ही खलिताच लिहिणार नाही. का? त्या खलित्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि माझघरातून आलेले खलिते वाचून छत्रपती आघाडीवरून माघारी येण्याची पद्धतही नाही. याचा अर्थ तुमच्याही मनात तेच आहे की आमच्या दादासाहेबांनी त्या चिकदेवरायाला अद्दल घडवावी. अहो राजे, त्याशिवाय येणारच नाहीत. त्या चिकदेवरायाचा फडशा पाडल्याशिवाय ते रायगडाकडे बघणारही नाही. आणि मग येणं तर लांबच. खरंच तुम्ही दोघे लाखात एक नवरा बायको आहात. बत्ताशीबाई, हातोश्रींनी सांगितलं, त्यांचं आपलं आईचं काळीज बोललं. त्यात राजे जखमी आहेत. त्यांना वाटलं असणार बघावंच. पण राजे तिकडे कुठल्या अवस्थेत आहेत, काय करतायत हे आपल्याला ठाऊक नाही. आणि उद्या जर आपला खलिता गेलाच तर 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 त्यांची द्विधा मनस्थिती होणार. आघाडीवरच्या वीराला, रणांगणावर लढणाऱ्या वीराला घरातली काळजी नसावी, नाहीतर मग त्याचा त्याच्या शौर्यावर परिणाम होतो. आणि म्हणूनच आम्ही त्यांना खलिता धाडणार नाही आणि त्यांना बोलावूनही घेणार नाही. शाब्बास. शोभता मात्र आमच्या दादासाहेबांच्या राणीसाहेब. आम्ही राजेंना ओळखतो. ते असे मोकळ्या हाताने येणारच नाहीत. त्या चिकदेवरायाचे हातपाय बांधून त्याची गुरमी कावेरी नदीच्या डोहात बुडवतील आणि मगच येते. बघाच तुम्ही. राणीसाहेब, एक खबर आहे. राजांची खबर? खबर गोव्याहून आली. गोव्याहून? कसली खबर आहे? गोव्यात फिरंग्यांनी फोंडा महाल घेण्याची तयारी सुरू केली. काय? जी. राजे कर्नाटक मोहिमेत अडकलेत. सरनोबत स्वराज्याच्या पूर्व सीमेवर आहेत. आता कोणताही मातब्बर सरदार गोव्यात येणं शक्य नाही, म्हणून फोंडा महाल घेण्याची तयारी सुरू झाली. असं? आणि राणीसाहेब, फिरंग्यांना मदत करतायत ते वतनदार देसाई, कुडाळचे खेम सावंत, डिचोलीचे नारबा देसाई, पेडण्याचे केशव प्रभू आणि फोंड्याचे दुलबा नाईक. उलटले तर दादासाहेबांना कळवूयात. नको. गोव्यातील परिस्थिती आम्ही सांभाळतो. राजेंना चिकदेवरायासाठी मोकळे सोड. संभाजीची फौज आहे कुठे? राजा, संभाजीची फौज
2 मजला मागे गेले. पण मी म्हणतो एवढी हार होणं ते अजून आपल्या मुलखाचं का? काही डाव तर नाही ना? नंदगे संभाजी गोथू मला माहिती आहे तो. राजा तो आता काय करू शकणार नाही, कारण ते खूप जखमी अर्धमेल झालं आहे ते, अशी खबर आहे. अर्ध का मेला नीट तपास करा, कारण मेला असेल तर संधी गेली. पण अर्ध मेला असेल तर त्याला पकडून औरंगजेबाचा हवाली करायचं ते. राजा ते पळूनच जायचं, पण लंगड पळून जाणार कसं म्हणतो मी? लवकरच आपला मुलूक सोडून जातील ते. बघा बघा, नजर ठेवा. परत गेले तर ठीक, नाहीतर आक्रमण होणार. पण त्यांची जखम बरी झाली पाहिजे. विसाची जखम बरी व्हायला वेळ लागणार. माफी राजा, पण काल परवा 2 मराठी व्यापारी बाणानं झालेल्या जखमेवरचं औषध शोधत होते. वाटेल ती रक्कम घ्या, पण औषध द्या असं म्हणत पेटेत फिरत होते. कोण होते ते? संभाजीची लोक होते. संभाजीची लोक होते ते. म्हणजे संभाजी खरंच जखमी असणार. त्याला औषध मिळाले? जी राजा, मोहरांची थैली देऊन व्यापाऱ्यांनी औषध घेतलं. मग त्यांचा माग काढला? जी राजा, ते संभाजीच्या छावणीकडे गेले. म्हणजे संभाजीची लोक येतात, औषध घेऊन जातात. संभाजीची जखम बळावली, घायाळ आहे तो. राजा नाव इग येन माडना. हमला आता वेळ वाया घालवायचा नाही. संभाजीची हालचाल बघा, जाणकारी घ्या, हेर पाठवा. रातोरात आपलं सैन्य जवळ लपवा. बाणाने भाते भरा, धनुष्याच्या दोऱ्या आवळा, ताणून बांधा आणि निघा. हुकुमा. आणि एक करा, संभाजीला मरू देऊ नका. आपल्या पेठेतून त्याला औषध मिळाले हे चांगलेच झाले. संभाजीला जिवंत पकडून औरंगजेबाला भेट द्यायची आहे. राजा, फौज तुमच्या हुकुमाची वाट बघत आहे. चिकदेवराय आराम फरमावतोय. चला, हे एक बरं झालं. तसा तो स्वतःची ताकद ओळखू नये. म्हणजे म्हैसूर सोडून तो फार लांब येणार नाही. पण मग तो बाणावरला कसं काय आला? आला, पण पटकन माघारी गेला. त्यानं सूचकपणे सांगितलं, पुढे येऊ नका म्हणून. काका महाराज, आता या घडीला चिकदेवरायाबद्दल काही अंदाज बांधणं बरोबर नाही. बैरजी काकांनी खबर दिली आहे, औरंगजेबाचा सरदार आपल्या फौजेनिशी निघालाय म्हणून. याचा अर्थ त्याच्या बाणानं आता पंख फुटेल, तीक्ष्ण चोच फुटेल. तुम्हाला राजांनी बोलवलं आहे. बोलवलं? आई जगदंबेने घारण ऐकलं. चला कविराज. अय्यराजे, देवळाचं दार उघडलंय, चलावं. चला. कविराज, ही समधी तयारी कशाची म्हणायची? काही सांगता येत नाही. म्हणजे राजे आपल्याला भेटले नाहीत त्या काळातच राजन चिंतन मनन करून या सर्व वस्तू बनवत होते. आणि हे काय म्हणायचं?
अंगरखा आहे. अंगार का? आणि एवढा मोठा? जाड कातड्याचा दिसतोय. होय, कमवलेल्या कातड्याचा आहे. या कातड्यापासून ही वस्तू बनवली आहे. दिसतोय अंगरखा, पण अंगरखा नाहीये. मग आहे तरी काय? राजानं सांगू शकते. राजांनी ही वस्तू का आणि कशा करता बनवली आहे ते. हे बाण दिसत आहेत आणि हा पोकळ बांबूचा मोगा, हे कशासाठी बनवलंय नेमकं? आणि यो धनुष्यबाण बघा, नेहमीपेक्षा जरा मोठाच आहे नाही? म्हणजे अधूनमधून इथे कारागीर, आदिवासी भिल्ल येताना जाताना दिसत होते, ते का? याचा खुलासा आता होतोय. याचा अर्थ राजन आराम करत नव्हतेच तर. अहो, आराम करत नव्हतेच. अहो, एवढी मोठी जखम झालेली असताना सुद्धा हे उद्योग त्यांनी केलाच बघा. काय करायचं का ह्या शंभू बाळांचं? नेमकं काय मनात आहे तेच कळत नाही. सांगतो. त्यासाठीच बोलावले. राजन, हे सगळं काय आहे? नाही, खरंच आम्हाला काही कळत नाहीये. आम्ही आमच्या परीनं अर्थ लावायचा प्रयत्न करतोय, पण शंभूबा, तुम्ही जखमी जखमी म्हणजे विषारी बाणाने जखमी. तुम्हाला आरामाची सक्त गरज असताना तुम्ही हे काय करताय? काका महाराज, त्यासाठी आम्हाला माफ करा. त्या चिकदेवरायानं केलेल्या अचानक हल्ल्यामुळं आपली फौज गांगरली. एवढी लढवय्यी आमची फौज डोळ्यात देखत हतबल होताना पाहिजे. ती न लढू शकली ना पुढे जाऊ शकली. हातात हत्यार असतानाही फक्त कोसळत राहिली. आपलं हेर खातं एवढं तरबेज असतानाही चिकदेवरायानं आम्हाला पूर्णपणे चकवलं. त्यांना अंदाजच लागू दिला नाही आणि आम्ही फसलो. आमच्या जिवलगांना घायाळ व्हावं लागलं. आमच्या जिगरबाज मावळ्यांच्या किंकाळ्या आम्हाला ऐकाव्या लागल्या. त्रास झाला, खूप खूप त्रास झाला. राजा, अहो, जखमी तर तुम्ही पण झालात ना. दाजी साहेब, आम्हाला आमच्या जखमांचं काही नाही. किंबहुना आमचा हा देहच आम्ही जखमांना आंदण दिलाय. पण आमच्या मावळ्यांना साधं कुसळ जरी टोचलं तरी कुसळांचं अख्खं रान पेटवून देणारे आम्ही, आम्हाला हे सहन झालं नाही. राजन, म्हणून गेले 8-10 दिवस तुम्ही स्वतःला कोंडून घेतलं होतं तर. होय कविराज. आणि बाहेर यावं तर कुठल्या तोंडानं बाहेर येणार होतो आम्ही. पराभव आम्हाला कधी माहित नाही, आमच्या मावळ्यांना कधी माहित नाही. आणि काका महाराज म्हणत होते, पाहुणचार घ्या आणि रायगडी निघून जा. ते तर आताही आम्ही म्हणतोय. काका महाराज म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला एकदा बरं वाटलं ना, मग तुम्ही रायगडाला माघारी परत निघून जा. नाही हरजीराव, आमच्या राणी साहेब पराभूत राजाला ओवाळत नाहीत. आणि आम्हाला तर गडावर गेल्यावर त्यांच्याकडून दरवाजातच ओवाळून घेण्याचा छंद चढलाय. तर हे असे पराभूत होऊन आम्ही रायगडी गेलो असतो तर जीवाची बाजी लावून लढणाऱ्या रामशेषच्या किल्लेदाराला काय स्फूर्ती मिळाली असती. आणि मुळात पराभूताला वाचा उरते का? पराभूताकडे ऊर्जा उरते का? त्याला ताठ मानेनं जगता येतं का? नाही दाजी साहेब. पराभूताला ना किंमत राहत ना त्याची सावली त्याची साथ देत. आणि म्हणून विजय महत्वाचा. राजन, आपण काय ठरवलंय? पुन्हा लढायचं? लढायचंच. आणि कविराज, ज्यावेळी लढायचं ते जिंकण्यासाठीच. जिंकण्यासाठी आणि केवळ या जिंकण्यासाठी आम्ही 8-10 दिवस स्वतःला एकांतात कोंडून घेतलं. स्वतःचीच नाडी परीक्षा केली आणि दोष शोधून काढला. राज, या त्या दोषावरच्या मात्रा आहेत. राजन, होय कविराज. आपल्यावर अणुकुचीदार बाणांचा वर्षाव होत राहिला आणि आपण फक्त ते बाण अंगावर झेलत राहिलो. त्या बाणांनी घायाळ होत राहिलो.
आपल्या हातात तलवारी होत्या, पण शत्रू मात्र 500 पावलांवर होता. त्यामुळे आपले मावळे काहीच करू शकले नाहीत. पण आता करतील.